अरे नमस्कार मैत्रिणींनो, आज मी व्हेजिटेबल भात बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ब्रोकोली घेतलेली आहे, कोबी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फरसबी घेतलेला आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे. अशा प्रकारे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. बटाटा पण घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, थोडेसे काजू. आपल्याला छानसा भात बनवायचा आहे आणि इथे मी 2 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते भिजत घातलेले आहेत, अर्धा तास झाला. असा झटपट भात बनवायचा आहे आपल्याला. चला तर साहित्य तर दाखवलं, आता आपण करण्यासाठी घेऊया. चला, गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे आहेत. लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे, चक्रफूल हे सर्व आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. ते छानसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सुवास छान येईल. चला तर हे परतून झालेलं आहे मस्त. आता त्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला लवकर भात बनवायचा आहे. त्यासाठी पाणी मी त्या खडे मसाल्यात ओतणार आहे. चला तर त्यामध्ये आपण कोथिंबीरच्या काड्या टाकून देऊया, भात छान लागतो, त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरेल. ते छानसं उकळून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून देऊया. आपण झाकण ठेवून देऊया. बघा, झाकण ठेवल्याच्या नंतर बघा किती छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता ते सर्व खडे मसाले आपण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला तो भात टाकून द्यायचा आहे. सर्व बाजूने आपण हलवून घेऊया. आणि त्यावर झाकण ठेवून देऊया उकळी येण्यासाठी. आणि इकडे आपण भाज्यांची तयारी करून घेऊया, भाज्या फ्राय करून घेऊया. त्यात टाकला पत्ता, 1 मोठा चमचा तेल, कांदा परतून घेऊया, ब्राऊन कलर करून घेऊया कांद्याचा. तुम्ही बघू शकता किती छान कांदा फ्राय झालेला आहे. आता लगेचच आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचा आहे, तो पण 1 मिनिट आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे. इकडे भात तयार होतो, इकडं आपलं भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण हळद टाकून देऊया 1 चमचा, आलं लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा, धने पावडर टाकून देऊया, लाल तिखट टाकून देऊया. छानसं असं मिक्स करून घेऊया. चला तर व्हेज बिर्याणी मसाला टाकून दिलेला आहे आपण, त्यामध्ये 1 चमचा. ते पण छानसं मिक्स करून घेऊया. आता सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपण परतून घेऊया.
थोडंसं मीठ टाकून देऊया. ते पण छानसे आपण मिक्स करून घेऊया. चला तर छान परतून झालेलं आहे आपलं भाज्या. इकडं भात तयार झालेला आहे. तर सर्व भात काढून आपण त्या भाज्यामध्ये टाकून देऊया. भाज्याला छानसं पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये शिजून झालेले आहेत. आता आपण भाताचं पाणी गाळून घेऊया आणि त्यामध्ये सर्व भात टाकून देऊया. कारण आपला भात 90% शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे भात. आता फक्त आपल्याला मिक्स करून 10 मिनिटे ठेवायचं आहे. चला तर झाकण ठेवून देऊया 10 मिनिटे. बघूया भात झाला की नाही. वाव, किती सुंदर झालेला आहे आपला भात. तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे आणि खूपच लांब झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही भात करा. तुम्हाला जर माझा भात आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा. अशा प्रकारे मी सर्व केलेला आहे भात. प्लीज लाईक करा, शेअर करा.